तिचं मुलीचं जे शरीर असतं त्याच्यामध्ये एक आत्मा आहे. हो. तिच्यामध्ये एवढी ताकद होती आणि तिच्यामधून आहे ना वेगळाच आवाज निघत होता, मला सोड, मला सोड. रिंगणाच्या बाहेर जो जाईल ही त्याच्यासोबत बाहेर निघून जाईल, नाही तर तो पण ती जाणार नाही. कबरवरती ती आहे ना डायरेक्टली अशी मांडी घालून बसेल ते. बापरे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही दिलं प्रेम प्रतिसाद याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आज अशी एक नवीन आणि थरारक अशी रिअल घटना घेऊन आलेले आपले संकेत भाऊ अनाळक आज त्यांच्यासोबत घडलेली किंवा त्यांनी ऐकलेली एक गोष्ट ती आपल्याला सांगणार आहे. नमस्कार संकेत भाऊ. नमस्कार. नमस्कार. तर हा माझा स्वतःचा किस्सा नाही किंवा स्वतःच्या बद्दल घडलेली घटना नाही. ही आपले सबस्क्रायबरनी, आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करतोय तर ते आपले सबस्क्रायबर जे आपले व्हिडिओ बघताय तर ते एक व्हिडिओ बघून आपले व्हिडिओ बघून त्यांच्यासोबत जी घडलेली घटना ती सांगितलेली. बरोबर. तर ही घटना आहे त्या ठिकाणी मुंबई ते राजस्थान ह्याच्यामधली ती घटना आहे. अच्छा. हां. ओके. घटना अशी आहे, जे सबस्क्रायबर असतात आपले ते असतात कॅब ड्रायव्हर. बरोबर. तर ते कॅब ड्रायव्हर असतात आणि ही घटना साधारणतः आहे 2008 ते 2009च्या दरम्यानची, म्हणजे आजपासून जवळपास तुम्ही म्हणू शकता 18-19 वर्ष जुने. बरोबर. तर त्यांना आहे ना एक फोन येतो की आम्हाला आहे ना एका कस्टमरचा आम्हाला पालीला जायचं आहे, म्हणजे राजस्थानला. तर तो बोलला ओके जाऊया, काही प्रॉब्लेम नाही. पण होतं असं, त्यांचा जो कॅब ड्रायव्हर असतो त्यांची एक युनिटी असते. बरोबर. तर तो कॅब ड्रायव्हर असतो मुंब्रापासून बाहेरच्या याच्यात राहिला असतो इलाक्यामध्ये, आणि मुंब्रामध्ये जे असतात तर त्यांची एक युनिटी असते. तर त्यांच्या मित्राला तो फोन लावतो, त्या मुंब्रावाल्या युनिटीवाल्याला, लीडरला, की बाबा काय करतोय तुम्ही, की तुमची मुंब्राची भाडी मला येऊ राहिली. बरोबर. आणि मी बाहेर असून मी भाडं घेतो, तुमची मुंब्रावाले लोक काय करताय. मग तो त्याचा मित्र, जाऊ दे बाबा यावेळेस तू जेव्हा म्हणजे आलेला आहे आपल्याकडे भाडं तर घेऊन जावा, यावेळेस तुझं नाही का, असं एवढं काय टेन्शन येतो, तू जा. मग तो असं फोन ठेवून देतो. परत 5 मिनिटांनी त्याचा मित्र त्याला फोन करतो की कोणाचं भाडं आहे म्हणे. तर तो म्हणतो असं भाडं आहे, पालीला जायचं आहे म्हणे, राजस्थानला पालीला जायचं आहे. तर तो म्हणतो पालीला कुठं जायचं आहे. तर हा म्हणतो मला काय माहीत नाही. तर तो म्हणतो ओके मला एक काम कर, कस्टमरचा नंबर दे, मी बोलतो त्यांच्याशी. मग त्याचा मित्र त्याच्या कस्टमरशी फोनवर बोलतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि ते फोन झाला की ह्याचा मित्र लगेच हा फोन करतो की अरे तुला माहिती आहे का म्हणे काय, की हे भाडं आहे ना पूर्ण मुंबईमध्ये कोणीच नेत नाही. अच्छा. कोणीच नेते. का? कारण ते जे घर आहे, ते जे परिवार आहे, त्यांच्या घरामध्ये एक मुलगी आहे आणि त्या मुलीला पजेस्ट, म्हणजे तिचं मुलीचं जे शरीर असतं त्याच्यामध्ये एक आत्मा आहे. आणि ती एकदम आत्मा आहे. आणि त्या गोष्टीसाठी तिला आहे ना प्रत्येक दर्गा, प्रत्येक मंदिर, प्रत्येक चर्च, प्रत्येक ठिकाणी लोक त्यांचे घरचे घेऊन जातात. आणि त्या आत्म्याचं किंवा त्या मुलीच्या आत्म्यामध्ये जी आत्मा आहे ना ती अशी आहे ना की जो पहिले ड्रायव्हर वरतीच अटॅक करते. अच्छा. म्हणजे कुठला ड्रायव्हर मुंबईमध्ये आहे ना कुठलाच ड्रायव्हर किंवा कुठलाच व्यक्ती त्यासोबत जायला इच्छुक नसतो, म्हणून तुला कॉल केला म्हणे. पण मग ठीक आहे, काही नाही, टेन्शन नको, मी तुझ्यासोबत येतो म्हणे, तू एकटा नको जाऊ. मग तो बोलला ठीक आहे चला म्हणे. झालं. मग सगळं ठरलं, त्यांचे पैसे वगैरे ठरले, झालं ते. मग ज्या दिवशी रात्री जायचं होतं त्या दिवशी ते आली रात्र. बरोबर. रात्री त्या ठिकाणी निघाले ते जवळपास मुंब्रावरून 9-9:30च्या दरम्यान निघाले. बरोबर. जसे त्या मुलीला आणलं, तर मुलीला आणायला किती लोक, 4 लोक, आणि ते पण हट्टे कट्टे. आणि मुलीला कसं उचलून आणलं असेल, दोघांनी असे हात धरले, दोघांनी एकाने असं हे धरलं आणि डायरेक्ट असं उचलून आणलं. म्हणजे ते म्हणतात, मी जेव्हा तो किस्सा बघितला ना म्हणे, मला एकदम असं भीती वाटत होती, मी काय कुठलं भाडं घेऊन चाललोय. पण मग त्यांनी तर हिंमत नाही हारली, म्हणे ठीक आहे जे होईल ते आपण बघू, कारण त्यांचा मित्र त्यांच्यासोबत होता. आणि जेव्हा त्यांना त्या गाडीत बसवलं, झायलो गाडी होती, 8 सीटर गाडी होती. बरोबर. पुढं 2 लोक, मध्ये 3 लोक, मागे 3 लोक, असे टोटल 8 लोक होते. तर जेव्हा त्या पोरीला मध्ये झायलो गाडीमध्ये बसवलं ना, तर बसवल्यानंतर काय केलं असेल, ती एवढी मोठी जाड रस्सी असते, तर रस्सीने तिला असं पूर्ण गाडीला बांधलं. ओके. ते आणि पाठीमागं 3 लोक जे होते ते तिचे हात धरून बसले होते, आणि जे बाजूबाजू लोक होते ते दोघं पण तिला असे पकडून बसले होते. तिच्यामध्ये एवढी ताकद होती आणि तिच्यामधून आहे ना वेगळाच आवाज निघत होता, मला सोड, मला सोड. म्हणजे ना तिच्या आतमध्ये जो आत्मा होती ना तो माणूस होता. तो माणूस होता, त्याच्यामध्ये एक माणसाची आत्मा होती. ओके. आणि ती पोरगी ना माणसाच्या आवाजमध्ये मेरे को छोड, कारण तो हिंदी होता, हिंदी भाषेत. बरं. मुसलमान होता ॲक्च्युली, मॉमेडन होता तो, तर त्याच्यामध्ये तो गेलेला होता. तर मग हा जो आपला सबस्क्रायबर आहे, तर त्याची डायरेक्ट असं हे होला की त्यांनी फर्स्ट टाइम हे सगळं असं बघितलं, तो याच्यावर विश्वासच ठेवत नव्हता. आणि फर्स्ट टाइम हे सगळं बघितलं, तो तेव्हाच असं वाटत होतं की गाडी सोडून डायरेक्ट पळून जाऊ. पण त्याचा मित्र बोलला टेन्शन न घेऊ, मी आहे तुझ्यासोबत, फक्त एकच कर, जो फ्रंट मिरर असतो आपला, आपण पाठीमागं बघत असतो, तो आहे ना वाकडा करून ठेव किंवा उलटा करून ठेव. का? त्याच्यात बघू नको, कारण तू त्याच्यासोबत बघितला की ती तुझ्यावर हवी होणार.
कारण ही गोष्ट त्याला माहिती होती. म्हणून त्यांनी मग बसला, लगेच मिरर वरती करून टाकला आणि त्याचं बसून हे करून घेतलं. बरं, म्हणजे त्याच्या डोळ्यात नाही बघायचं. बघायचं नाही, कारण डोळ्यात बघितलं ना म्हणे तर ती हवी होती. ओके. आणि सगळ्यात पहिले आहे ना ती ड्रायव्हर वरतीच अटॅक करते सगळ्यात पहिले. तर त्यांनी ते सगळ्या गोष्टी ऐकल्या, मिरर वरती करून टाकला आणि आपल्याबरोबर चालला लागला. पण ते चालवताना त्याच्या पाठीमाग कंटिन्यू असं धकधक 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 की आता काय होईल, आता काय होईल, पाठीमागून असा हात येतो काय, नाही का. तो इतका घाबरलेला. पण त्याच्या मित्र असं टेन्शन न घेऊ मी आहे, असं करत 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 गे. रात्री 10-10:30 मुंब्रातून निघाले नॉनस्टॉप, कुठंच न थांबता. ना चहा प्यायला थांबले, ना टॉयलेटला थांबले, वॉशरूमला, कुठंच नाही. डायरेक्ट त्या ठिकाणी 3-3:15 वाजता ना ते राजस्थानची इथं पोहोचले नॉनस्टॉप. इतकी गाडी फास्ट चालवली, तेवढ्या जोरात गाडी चालवली. का? कारण तिथं जी पालीच्या इथं ना जी मस्जिद आहे, जी दर्गा आहे, ती आज पण खूप फेमस आहे म्हणे. आणि ती त्या दर्ग्याला जवळपास आहे ना 70-80 वर्ष झाले असेल. आणि तिथं ती दर्गा अशी आहे ना की तिथं कितीही मोठं किंवा कितीही म्हणजे म्हणतो ना पॉवरफुल आत्मा न्या किंवा काही न्या तिथं निघतातच. नायनाटच होतं. मग यांनी तिथं गेले, बरोबर शार्प 2:45 वाजता तिथं पोहोचले. आणि ती दर्गा आता तर असं झालंय की दर्गाच्या बाहेरच गाडी उभी राहते, पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा आहे ना 1-1.5 किलोमीटर अलीकडे गाडी उभी करावी लागते. 2006ची गोष्ट आहे. आणि तिथून ते मग ते पाय गेले. म्हणजे जी मुलगी इतकी स्ट्रॉंग आहे तिला दोरीने बांधायचं आणि 5-6 लोक तिला 1 किलोमीटर चालवायचं. आणि चालवत कसं नेलं, ती जे रश्या बोललो ना ते असेच होते बांधून ठेवलेला. आणि धरून, जसं आपण कैदीला कसं नेतो तसं ते धरून घेऊन जायचे. आणि तिच्या तोंडातून प्रत्येक वेळेस मेरे को छोड, मेरे को छोड, म्हणजे इतका घाणेरडा आवाज होता म्हणे तो की ते आम्ही अजून इमॅजिन नाही करू शकत नाही, इतका खराब आवाज. आणि तो मॉमेडर माणूस होता, मेरे को छोड सात कंटिन्यू मारायचं. तिला घेतला त्या दर्गेमध्ये, त्या ठिकाणी घेऊन गेले रात्री 2:45-3 वाजता. आणि दर्गेच्या इथं गेले, तिथं मौलवी असतो. त्या मौलवीला आल्यावर लगेच कळालं की असं. आणि ती दर्गा असं आहे की कंटिन्यू चालूच राहते बरं, कारण ते दर्गा त्यासाठी स्पेशल होती. रात्री 3-3:15 त्याला तिथं पोहोचले. तिथं पोहोचता 3 वाजले. आणि 3 ते 3:30 काळ हा एकदम भयानक काळ असतो. कारण जेवढे पण प्रकारचे शैतान असतात, जेवढे पण प्रकारचे बुरी आत्मा असतात, किंवा जे चिटकीन बिटकीन काय काय आपण म्हणू शकतो त्या गोष्टी, हे एकदम हवी असतात आणि यांची पॉवर वाढलेली असते. तर ते जेव्हा घुसायला लागले ना मध्ये, तर हे 8-6 लोक होते, म्हणजे ड्रायव्हर वगैरे सगळं, हे तिला वडत होते पण तरी ती भागवत होती. हे 6 लोकांना पण ती जुमानत नव्हती. पण मग तिथल्या मौलवीने काहीतरी मंत्र केलं किंवा काहीतरी पाणी टाकलं, तेव्हा ती थोडी शांत झाली. आणि मग हळूहळू त्या ठिकाणी ते मध्ये गेले, तिथं बसले. आणि मौलवीने लगेच एक रिंगण आखलं. का आखलं रिंगण? दर्ग्यामध्ये. आणि एकच सांगितलं प्रत्येकाला बसणाऱ्यांना की जो या रिंगणात बाहेर जाईल, ती आत्मा, ती पोरगी ह्याच्यासोबत बाहेर निघून जाईल. त्याच्यामुळे किती काय झालं ना, ह्या रिंगणातून बाहेर निघायचं नाही. त्या मौलवीने एक रिंगण आखलं आणि बोलला पुढची 1 ते 1.5 तास माझी विधी चालेल म्हणे, त्यांचं जे काय असेल ते. तर तोपर्यंत कितीही आवाज केला, किती काय केलं ना, जायचं नाही, हालायचं नाही. तर बोलले ठीक आहे. मग त्या ठिकाणी 3:30च्या दरम्यान ती विधी चालू झाली. 3:30-4:45च्या दरम्यान ती विधी चालू झाली. आणि ती विधी चालू असतानाच आपला जो सबस्क्रायबर आहे त्याला अगोदरच भीती वाटत होती. कॅब ड्रायव्हर त्याला अगोदरच भीती वाटत आहे. आणि ते जेव्हा ती विधी चालू आहे तेव्हा हिच्या वेगळीच आवाज, काहीतरी रडायचं. आणि ती तिच्या आईवडिलां, मम्मी मला सोडा, मधीच तो माणूस, मधीच मम्मी. आणि ह्यानी फर्स्ट टाइम बघितलं होतं ते, हा घाबरला आणि पळाला आणि रिंगण सोडून. आणि त्या मौलीने सांगू, या रिंगणाच्या बाहेर जो जाईल ही त्याच्यासोबत बाहेर निघून जाईल, नाही तर तो पण ती जाणार नाही. हा निघाला, पळाला तिच्यासोबत, ह्याला घेऊन ती बाहेर. मग बाकीचे सगळे, जशी हा बाहेर पडला तिच्यासोबत ही बाहेर. आणि ही त्याला घेऊन नाही गेली, ही त्याच्या थ्रू बाहेर डायरेक्ट निघून गेली, पळत पळत एका ठिकाणी त्या ठिकाणी चालली गेली. पण ह्याला धक्का मारून, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याला धक्का मारून, मग सगळेजण शोधाशोध करतात, गेली कुठं गेलो. रात्रीचे 4 वाजले, पहाटेचे, शोधायचेच कुठं. मग मौली बोलले तुम्ही टेन्शन न घेऊ, मला माहिती आहे कुठं येते. मौली डायरेक्ट तिथून 1 किलोमीटर आम्ही कब्रिस्तान होतं, ते कब्रिस्तान तिथं गेलं. आणि तिथं बघते काय, सगळेजण बघून डायरेक्ट असं शॉक. का? ते एक ना कबर होती, त्या कबरवरती ती आहे ना डायरेक्टली अशी मांडी घालून बसते. बापरे. तिचे केस डायरेक्ट असे उभे, डायरेक्ट डोळ्यामध्ये आग, डायरेक्ट डोळ्यामध्ये अशी एकदम लाल 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 लाल, आणि अशी डायरेक्ट अशी मांडी घालून बसले कबरवरती. मग त्या कबरवर हे तिच्या आई वडिलांनी पण हे दृश्य पहिल्यांदा बघितलं, आणि त्या कॅब ड्रायव्हरनी पण हे दृश्य सगळं पहिल्यांदा बघितलं होतं. काय भयानक प्रकार आहे वा.
मग मौलवीने तिथं थोडंफार मंत्र वगैरे फुकले, त्यांच्या हिशोबाने काय पाणी केलं हे सगळं केलं, तेव्हा ती तिथे शांत झाली. तिला परत उचललं व्यवस्थित, तिकडं इथं मस्जिदमध्ये घेऊन आले, दर्ग्यामध्ये घेऊन आले. तिकडे त्या ठिकाणी त्यांनी शांतता केली, तिची पूजा केली. आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासांनी म्हणजे पहाटेचे 5 वाजता असं समजा की पूजा सगळी आटपली. आणि त्याच्यानंतर एकदम म्हणजे एखाद्याच्या अंगातून एखादं काहीतरी असं निघून जावं ना, तसं तिच्या अंगातून काहीतरी निघून गेलं असं, आणि ती डायरेक्ट अशी पडून, आणि ती अशी पडली म्हणे. 15 मिनिटं अशीच होती. अच्छा, बॉडी सोडून दिली डायरेक्ट. असं वाटलं ती पोरगी मेली. पण मौली बोलले काहीच टेन्शन ना घेऊ, तुम्ही फक्त बसून राहा. जोपर्यंत ती स्वतःहून आई किंवा बाबा असं जे काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ जाऊ नका. कारण हे होते मराठी कुटुंब, आणि त्यांच्या ह्याच्यात आत्मा होती हिंदी मॉमेडियाची. मग ती निघून गेली. त्याच्यानंतर लास्टला होती पोरगी. मग 15 मिनिटात शुद्धी झाली की आई बाबा मी कुठे. त्यांच्या तो जीवात जीव आला की बाबा आता आपली पोरगी चांगली आहे आणि बरी झाली. पण तो कॅब ड्रायव्हर म्हणतो त्यांनी की हा इतका विलक्षण क्षण किंवा इतका भयानक क्षण आज पण त्याच्या जिंदगीत त्यांनी कधीच बघितला नव्हता. आणि ह्याच्या पहिले पण त्यांनी फक्त कानावर ऐकलं होतं, पण तो विश्वास नव्हता करा अशा गोष्टी. पण जेव्हा त्याच्यासोबत ते घडलं तेव्हा त्याला त्या ठिकाणी विश्वास पडला की नाही बाबा ह्या गोष्टी असतात पण. आणि इतके भयानक आवाज त्या प्रवासादरम्यान, इतक्या भयानक गोष्टी त्या रस्त्याने खेचून धरले त्याला, हे सगळं अनुभवलं घेतलं त्यांनी. म्हणजे मला फोनवर जेव्हा तो सांगत होता तेव्हा माझ्या पण अंगावरती देखील काटा येत होता की बाबा असं पण काही असू शकतं. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी बऱ्याचशा ठिकाणी आपले आहे पण आणि नाही पण. त्याच्यामुळं बघा आता शेवटी तुम्हाला विश्वास करायचा नाही करायचा, पण या सगळ्या गोष्टी असतात. अंकित भाऊ, असा एक प्रश्न होता, भूत खरंच अस्तित्वात राहतं का? कसं आहे, भूत असता का नाही ह्याच्या पाठीमागे अजून काही ठोस पुरावा नाही, वैज्ञानिक दृष्ट्या तरी नाहीये. पण काहींचे स्वतःचे अनुभव असतात, काहींचे स्वतःबाबत घडलेल्या गोष्टी असतात, काही इन्सिडेंट असतात जे ते विश्वास करायला भाग पाडतात. पण आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही की असतातच. जसे नाण्याच्या दोन्ही बाजू आहे तसे याच्या पण दोन्ही बाजू असतात. त्याच्यामुळे आहे का नाही ते आपण ठोसपणे सांगू शकत नाही. संकेत भाऊ, भूतबाधा झाली ही कशी ओळखायची आपण? ही आता अशी ओळखायची, एखादा व्यक्ती नॉर्मल व्यक्ती जो त्याचे नॉर्मल दिनचर्या किंवा त्याचं रेग्युलर रुटीन चालू आहे, पण अचानक त्याच्यात काही बदल होता. तो जास्त जेवायला लागतो, जास्त झोपायला लागतो, चिडचिड करायला लागतो, त्याचा राग अनावर होऊन जातो, आणि वेगवेगळे अशा काही गोष्टी करतो, विचित्र गोष्टी जे नॉर्मल व्यक्ती त्या ठिकाणी करत नाही. तर त्याच्यावरनं एकंदरीत जे लोक असतात ते असंच समजतात की याला भूतबाधा त्या ठिकाणी झालेली.